मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे 10वीचे मार्क्स वाढवायचे असतील, म्हणजेच 10वीचे पर्सेंटेजेस वाढवायचे असतील, तर त्यासाठी बेस्ट ऑफ 5 हा खूप चांगला हॅक आहे. पण एक्झॅक्टली बेस्ट ऑफ 5 म्हणजे नेमकं काय असतं आणि याच्यामुळे आपल्या 10वीचे पर्सेंटेज कसे काय वाढू शकतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी सुहानी आणि लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण अगदी बेसिक पासून समजून घेऊयात, की एक्झॅक्टली बेस्ट ऑफ 5 आहे काय? थोडक्यात आणि पटापट आपण बघणार आहोत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे एकूण 6 विषय आहेत. आता कोणते कोणते 6 विषय? तर आपल्याकडे आहे सगळ्यात पहिल्यांदा मराठी, त्यानंतर आहे इंग्लिश, त्यानंतर आहे आपल्याकडे एकतर हिंदी असेल, संस्कृत असेल किंवा दोघं एकत्र असतील 100 मार्काचे. हे असे 3 विषय झाले. त्यानंतर आहे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मिळून 100 मार्काचा पेपर, सायन्स 1 आणि सायन्स 2 मिळून 100 मार्काचा पेपर, 5 पेपर झाले. 6वा पेपर आहे तो म्हणजे समाजशास्त्राचा, ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे सगळं मिळून 100 मार्कांचं आहे. तर अशा पद्धतीने एकूण 600 मार्कांचा आपला पेपर होतो, बरोबर? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, की जसं आपण पर्सेंटेज काढायला शिकलेलो आहोत, या 600 पैकी जेवढे मार्क मिळतील त्यानुसार आपल्याला पर्सेंटेज मिळतील असं तुम्हाला वाटत असेल. पण नाही, असं नाहीये. आणि म्हणूनच 10वी मध्ये पर्सेंटेज वाढवले जातात या एका ट्रिकमुळे. कसं? तर बघा. आता आपल्याकडे हे जे 6 विषय आहेत, तर असं होऊ शकतं, की तुम्हाला एखाद्या विषयामध्ये कमी मार्क मिळतील. असं नाही ना, की सगळ्यात 6च्या 6 विषयामध्ये 100-100 मार्क मिळतील. कुठल्यातरी एका विषयामध्ये कमी मार्क मिळतील. मग त्या विषयाला बाजूला काढलं जातं आणि जे उरलेले 5 विषय आहेत, तर ते विषय पकडले जातात तुमचं ॲक्चुअल पर्सेंटेज काउंट करताना. समजतंय? नाही समजतंय? डोंट वरी, आपण एक्झाम्पल घेऊन समजूयात. पण हा रूल प्रत्येक वेळी ॲप्लिकेबल होत नाही. मग एक्झॅक्टली बेस्ट ऑफ 5 रूल कधी ॲप्लिकेबल होतो हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आहे आपली पुढची स्लाईड. ही स्लाईड काय म्हणते, की जेव्हा तुम्ही सगळ्या विषयांमध्ये उत्तीर्ण म्हणजेच पास होता, तेव्हाच फक्त बेस्ट ऑफ 5 रूल ॲप्लिकेबल आहे. म्हणजे असं नाही, की तुम्ही एखाद्या विषयामध्ये नापास आहात आणि 5 विषयांमध्ये तुम्हाला खूप छान मार्क्स आहेत. तर तुम्ही असं म्हणाल, की बेस्ट ऑफ 5 मध्ये ते 5 विषय घ्या. तर असं नाही होत. तुम्ही जेव्हा सगळ्या विषयांमध्ये पास होता, तेव्हाच हा बेस्ट ऑफ रूल ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच बेस्ट ऑफ 5 लागण्यासाठी तुम्ही सगळ्या विषयांमध्ये पास होणं कंपल्सरी आहे. त्यानंतर अनिवार्य भाषा विषय म्हणजेच काय, की मराठी आणि इंग्रजी विषयांची परीक्षा देणं आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. पण मग तुम्हाला असं वाटेल, की मग मराठी आणि इंग्लिश कंपल्सरी पकडणार का? तर नाही. याच्यामध्ये कुठलाही विषय कंपल्सरी नाहीये. मराठी, इंग्लिश, विज्ञान, मॅथ्स किंवा संस्कृत कुठलाही विषय, ज्याही विषयामध्ये कमी मार्क असतील तो विषय बेस्ट ऑफ 5 मधून जो आहे तर तो वगळला जातो आणि जे उरलेले 5 चांगले मार्कवाले विषय आहेत ते घेतले जातात. याच्यामध्ये कुठलंही असं कंपल्शन नाहीये, की हा विषय असलाच पाहिजे, नसलाच पाहिजे असं काही नाही. कंपल्शन एकच आहे, की तुम्ही सगळ्या विषयांमध्ये पास असले पाहिजे. एफ-वाय-जे-सी म्हणजे जेव्हा फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज म्हणजेच 11वीचं ॲडमिशन होतं, त्यावेळेस हे बेस्ट ऑफ 5 वाले मार्क्स खूप जास्त फायदेशीर असतात. कधी-कधी असं होतं, की आपली जे एकूण पर्सेंटेज आहे तर ते 90 भरतात आणि कट ऑफ 91 असतो. पण जेव्हा आपण बेस्ट ऑफ 5 वाला काउंट करतो, तेव्हा ते 91.5 भरतं आणि त्या केसमध्ये तुम्हाला लगेचच ॲडमिशन मिळून जातं त्या कॉलेजेसमध्ये. तर मग त्यासाठी बेस्ट ऑफ 5 अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेताना पण तुमचे बेस्ट ऑफ 5 वालेच पर्सेंटेज पकडले जातात, ओव्हरऑल पर्सेंटेज नाही पकडले जात. तर जे नापास म्हणजे एका पण परीक्षेमध्ये जर तुम्ही नापास झालात, तर मग तुम्हाला बेस्ट ऑफ 5 चा काही फायदा होत नाही. तुम्ही अपात्र ठरता या सगळ्यासाठी. नेक्स्ट आहे, तर सगळ्यात बेस्ट हॅक हाच आहे, की एखादा विषय जो तुम्हाला नाही आवडत आहे, पण तुम्हाला तो पास होईल इतपत अभ्यास तर करावाच लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही सगळ्या विषयांमध्ये पास नाही होत, तोपर्यंत बेस्ट ऑफ 5 ॲप्लिकेबल नाहीये. सो एखादा विषय तुम्हाला अवघड वाटतोय, पासिंग पुरते का होईना त्याच्यामध्ये मार्क्स स्कोर करा आणि मग तो विषय बेस्ट ऑफ 5 मधून बाहेर काढा. म्हणजे जे पण चांगले मार्काचे विषय आहेत, ते मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला अजून पण कन्फ्युजिंग वाटतंय, तर आपण एक एक्झाम्पलच्या आधारे समजून घेऊ शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल बघायला मिळते, ज्याच्यामध्ये मी सगळे विषय इथे लिहिलेले आहेत. जे पण आपले 6चे 6 विषय आहेत, तर ते इथे तुम्हाला बघायला मिळतायत. आता या विषयामध्ये बघा, मी थोडीशी छोटी झालेली आहे, कारण तुम्हाला स्क्रीन दिसणं जास्त महत्त्वाचं आहे. आता यामध्ये तुम्हाला स्कोर्ड मार्क्स बघायला मिळतायत, की इंग्लिशमध्ये 88 आहे, मराठीमध्ये 84 आहे. आता हे बघू नका, की फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज काय आहे, ते महत्त्वाचं नाहीये. फक्त मार्क्स बघा. त्यानंतर हिंदीमध्ये 90 आहे, सायन्समध्ये 82 आहे, सोशल सायन्समध्ये म्हणजे समाजशास्त्रामध्ये 85 आहे आणि मॅथ्समध्ये 54 आहे फॉर एक्झाम्पल. म्हणजे याच्यामध्ये मॅथ्समध्ये कमी मार्क आहे. जर मी सगळे पर्सेंटेज पकडले ना, म्हणजे मॅथ्स सहित 6 विषयांचे, तर एकूण 81.50% होत आहेत. ठीक आहे, 81.5% होत आहेत. पण जर मी याच्यामधून मॅथ्सला बाहेर काढलं,
आणि फक्त चांगले मार्कवाले 5च विषय पकडले. बघा या ठिकाणी एवढेच विषय काउंट केले, तर माझे 87% होत आहेत. म्हणजे एका झटक्यात 5.5% माझे वाढले. तर हाच फायदा आहे बेस्ट ऑफ 5चा, की यामुळे तुमचे पर्सेंटेज असे वाढतात. आता 5% म्हणजे किती झाले 5%? 1-1% काय 0.5% मेरिट मेरिट राहतं आणि या ठिकाणी 5% मिळतायत. सो हा फायदा आहे बेस्ट ऑफ 5चा. अगेन आता तुम्ही जर या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल बघायचं म्हटलं, तर बघा या ठिकाणी पण काउंट केलं सगळे मार्क तर 78% होत आहेत. आणि हेच जर आपण बेस्ट ऑफ 5चा विचार केला, तर साधारणतः 84 म्हणजे 6% वाढ आहे. पण एकच मुद्दा आहे, की तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये पास व्हावं लागेल. तेव्हाच फक्त आणि फक्त तुम्ही हा जो रूल आहे बेस्ट ऑफ 5 वाला ह्याचा बेनिफिट घेऊ शकता. एका पण विषयामध्ये जर नापास असाल, तर मात्र बेस्ट ऑफ 5चा काहीच फायदा होत नाही. तर हे होतं बेस्ट ऑफ 5 बद्दल. आय गेस की तुम्हाला एक पूर्ण आयडिया मिळालेली आहे आणि महत्त्व पण पटलेलं आहे, की बेस्ट ऑफ 5 किती महत्त्वाचं आहे आपल्या 10वीच्या निकालामध्ये आपल्याला पुढचं चांगलं कॉलेज मिळवून देण्यासाठी आणि मेरिटसाठी. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्यासोबतच याच प्रकारच्या 10वीसाठी ज्या काही इम्पोर्टंट स्ट्रॅटेजीज आहेत, अजून कुठले विषय तुम्हाला हवे आहेत, या सगळ्यांची माहिती तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्यावरती मी व्हिडिओ बनवेल. थँक सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.